हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. सो आज खूप दिवसानंतर रेसिपीचा व्हिडिओ येत आहे. सो आज आपण बनवणार आहेत, मस्त चायनीज प्रकार करणार आहे, मंचुरियन आणि फ्राईड राईस. सो एकदम सिंपल मी छान बनवला आहे, घरच्या घरी करणार आहेत. आणि इथे मी कोबी आणि गाजर किसून घेतले, त्यात मीठ, मसाला, हळद, आलं लसणाची पेस्ट वगैरे सगळं टाकून छान मिक्स करून घेणार आहे. आणि त्यात आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरने खूप छान असं क्रिस्पी होतात मंचुरियन आणि छान टेस्ट लागते. त्यानंतर आपल्याला ॲड करायचा आहे मैदा. जोपर्यंत पीठ प्रॉपर मळलं जात नाही आहे, एकत्र होत नाही मिक्स, तर तोपर्यंत आपल्याला थोडासा मैदा टाकायचा आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही ॲड करू शकतात, जसं की बीट वगैरे तुम्ही ॲड करू शकतात. त्यानंतर छान गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे आणि तळायचे आहेत. आपल्याला डीप फ्राय करायचे आहेत ब्राऊन कलर होईपर्यंत. इथे मी मंचुरियन मसाला मिक्स जे भेटतं रेडीमेड ते वापरणार आहे. तुम्ही घरीही तयार करू शकतात हे, पण मी बोलले की चला आपण हे ट्राय करून बघूया. सो हे छान आहे, टेस्ट छान होते याने पण. ते पावडर घ्यायचे आणि त्याचे छान असं पेस्ट बनवायचं आहे आपल्याला, म्हणजे पातळ थोडंसं बनवायचं आहे. अशा प्रकारे छान सगळे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत, डीप फ्राय करायचे आहेत आपल्याला. आणि त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूण टाकलं आहे छान चिरून. आलं लसूण चायनीजमध्ये मस्ट आहे, कारण की त्याची जी फोडणी टाकल्यानंतर वास येतो ना, सुगंध एकदम भारी असतो. तर त्याच्यानंतर आपण एक बारीक कांदा चिरून टाकला आहे. त्यामध्येच गाजर, ज्या काही भाज्या अवेलेबल असेल तुमच्याकडे त्या टाकू शकतात. माझ्याकडे इथे शिमला, गाजर आणि कांदा वगैरे होतं. सो ते ॲड केलं आहे, छान फ्राय करून घ्यायचं. आणि जे आपण पेस्ट बनवली आहे ती याच्यात टाकायची आहेत. ही पेस्ट बनवताना थोडी पातळच बनवायची, कारण की ते फ्राय झाल्यानंतर थोडा थिकनेसपणा येतो त्याला. सो त्यानंतर आपलं छान असं थोडंसं थिकनेस झालं आपली ग्रेव्ही, की त्याच्यात आपल्याला टाकायचे मंचुरियन जे आपण फ्राय केले आहेत ते. आणि थोडेसे कांद्याची पात वगैरे टाकू शकतात तुम्ही. खूप छान टेस्टी होतात मंचुरियन, नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर आपण बनवणार आहेत व्हेज फ्राईड राईस. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि परत आलं लसणाची फोडणी दिली आणि कांदा टाकला आहे. कांदा फ्राय झाल्यानंतर आपल्याला ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्या ॲड करायच्या आहेत. गाजर, कांदा, शिमला, त्याच्यानंतर कोबी वगैरे हे सगळं काय ॲड करू शकतात. कांद्याची पात आपल्याला नंतर टाकायची, ती मी लगेच नाही टाकणार आहेत, वरतून टाकणार आहे. छान असं सगळं फ्राय करून घ्यायचं आहेत. इथे थोड्या वेळ झाकण ठेवून थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत भाज्या. आपल्याला जास्तही नाही शिजवायच्या, थोड्या कच्च्याच ठेवायच्या आहेत. आणि ते शिजून झाल्यानंतर आपण राईस ॲड करायचा आहे. इथे मी राईस वेगळा शिजवून घेतलेला आहे, पाण्यामध्ये उकडून घेतलेला आहे. सो तो छान ॲड केला आणि त्यानंतर मिक्स केला. इथे मी शेजवान फ्राईड राईस मसाला यूज केला आहे. सो तुम्हीही तो यूज करू शकतात, किंवा सॉसेस असेल तर सॉस यूज करू शकतात. तर छान असा टेस्टी होतो हा फ्राईड राईस, नक्की करून बघा. आणि त्यानंतर आपल्याला त्यावर कोथिंबीर किंवा तुमच्याकडे कांद्याची पात वगैरे असेल तर ते तुम्ही टाकू शकतात. सो अशा प्रकारे आपले चायनीज प्लेट तयार झाले आहेत, मस्त फ्राईड राईस आणि मंचुरियन. तुम्हाला जर यामध्ये जर नॉनव्हेज फ्राईड राईस बनवायचा असेल तर तुम्ही अंडा फ्राय वगैरे करून ते टाकू शकतात त्याच्यात, खूप छान लागतं तेही. आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.